नमस्कार, सप्तधारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज बुधवार दिनांक 4 सप्टेंबर 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या निमसोडमधील दाम्पत्याची पोलीस कोठडीत रवानगी। लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेऊन योजनेला गालबोट लावण्याचे काम खटाव तालुक्यातील निमसोड येथील दाम्पत्याने केले आहे। त्यामुळे शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली असून या प्रकारची आता चौकशी सुरू आहे। प्रतीक्षा जाधव आणि तिचा पती गणेश घाडगे या दोघांना अटक करण्यात आली आहे। त्यांना बुधवारी दुपारी 3 वाजता वडूज येथील न्यायालयासमोर हजर केले असता 6 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत देण्यात आले आहे। विविध आधार कार्डचा वापर व विविध पेहराव करून एकच बँक खाते क्रमांक देऊन लाडकी बहीण योजनेचे प्रतीक्षा जाधव हिने पती गणेश घाडगे यांच्या मदतीने एकूण 30 अर्ज भरले। त्यातील प्रतीक्षा पोपट जाधव या तिच्या खात्यावर वडूज येथील मानदेशी महिला सहकारी बँकेत पैसे देखील जमा झाले। अधिक पैसे मिळावेत या उद्देशाने तिने ही फसवणूक केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे। वडूज पोलीस स्टेशनला काल रोजी गुन्हा आम्ही दाखल केलेला आहे। या संदर्भाने हा जो व्यक्ती आहे हा व्यक्ती मूळचा वडूजचा राहणार आहे। हा व्यक्ती आणि त्याची मिसेस ह्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांना अटक करण्यात आलेली आहे। या दोघांनी लाडकी बहीण योजनेमध्ये एक पेक्षा जास्त फॉर्म 30 फॉर्म याच्यामध्ये भरलेले होते। या 30ही फॉर्म मध्ये अकाउंट नंबर मात्र एकच होता आणि याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळे आधार कार्ड वापरले होते आणि फोटोग्राफ्स मध्ये देखील यांनी फॉर्जरी केलेली होती। त्यामुळे सगळ्या गोष्टींचा एकंदरीत एक त्रिसदस्यीय समिती ची स्थापना जिल्हा प्रशासनाने केली होती। त्या त्रिसदस्यीय जी समिती आहे त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून तसा अहवाल दिला होता प्रशासनाला आणि मग त्या अनुषंगाने काल रोजी याच्यामध्ये स्थानिक जे प्रतिनिधी आहे प्रशासनाचे त्यांनी याच्यामध्ये फिर्याद दिलेली आहे। त्या फिर्यादच्या अनुषंगाने आरोपीला आणि त्यांचे सह आरोपीला ताब्यात घेऊन सध्या ते कस्टडीमध्ये आहे। त्यांच्याकडून आपण विचारपूस करतोय अजून कुठल्या गोष्टींचा टेक्नॉलॉजीचा वापर याच्यामध्ये केलेला आहे का, या सगळ्या गोष्टींचा तपास जो आहे तो सध्या सुरू आहे। हा जो व्यक्ती आहे हा व्यक्ती पैशाच्या आमिषपोटी त्यांनी हा गुन्हा केलेला आहे असं समजून येत आहे। त्याच्यामध्ये त्यांनी काही त्याचे नातेवाईक होते, त्या नातेवाईकांचे डिटेल्स देखील याच्यामध्ये वापरलेले आहे आणि काही इतर अनोळखी महिला आहे त्यांचे त्यांनी डिटेल्स याच्यामध्ये वापरलेले आहे आणि प्रथमदर्शनी याच्यामध्ये पैशांसाठी हा गुन्हा केलेला असं दिसून येत आहे। मुख्यमंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत ठोस निर्णय घ्यावा, आमदार शशिकांत शिंदे यांची मागणी। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी कायम राहिली आहे। ग्रामीण भागात मध्यमवर्गीय आणि गरीब लोक आहेत, त्यांना एसटीची अत्यावश्यक सेवा द्यावी। सरकारने लक्ष घालून त्यावर कार्यवाही करणे गरजेचे आहे। मुख्यमंत्र्यांनी याबाबत लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी केली। बुधवारी सकाळी 11 वाजता लासूर येथील आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत भूमिका स्पष्ट केली। महामंडळाच्या असलेल्या पगार, वेतनवाढ, त्यांच्या नोकरीची शाश्वती या संदर्भामधली शासनता या असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये आहे। एसटी महामंडळाच्या गाड्या आता सरकारच्या गाड्या झालेल्या आहेत हे मी मान्य करतो, पण त्या सरकारी योजनेच्या गाड्या झाल्या ते दुर्दैवाने सांगावं लागतं। आजपर्यंत लाडकी बहीण योजना असेल, श्रावणी यात्रेच्या या नवीन योजनेतून त्यांनी सगळ्या गाड्या या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरायला सुरुवात केलेली आहे। त्यामध्ये विद्यार्थिनींना कॉलेजला, शाळेला जायला प्रचंड अडचण व्हायला लागली। रोजचे शहरामध्ये जाणारे, जिल्ह्यामध्ये जाणाऱ्या लोकांना सुद्धा गाड्या उपलब्ध होत नाही। सरकार नक्की काय काम करते मला कळत नाही। त्यांचे सुद्धा पैसे त्या एसटी महामंडळाला मिळालेत का नाही याची पण मला कल्पना नाही। खरं म्हटलं तर खाजगीकरणाचा मुद्दा हा प्रचंड त्या ठिकाणी चर्चेत येतो आणि एसटी महामंडळाच्या रॉंग रूटच्या फायदेशीर गाड्या हे खाजगीकरणाला वापरण्याचा प्रयत्न झाल्यापासून एसटी महामंडळ ही अडचणीत येत आहे, हे सातत्याने दिसतंय। त्याच्यावर आम्ही फक्त आश्वासन दिलंय, त्या आश्वासनाच्या पुरतं काही केलं नाही ही मनामध्ये राग हा एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांवर आहे। या आंदोलनामध्ये आमची स्पष्ट भूमिका आहे की ग्रामीण भागातल्या लोकांची परिवहन करण्याची जी सेवा राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू आहे ती कायम चालू राहिली पाहिजे। त्याच्यात गरीब लोकांना आपण
मोफत प्रवास दिलेला आहे, ज्येष्ठांना महिलांना मोफत प्रवास दिलेला आहे. पण तो प्रवास वगैरे सगळं करताना ते पैसे वेळच्या वेळी जर गेले नाहीत तर फार मोठ्या प्रमाणात अडचणी होतात. ही सत्य परिस्थिती असल्यामुळे सरकारने जाहीर करावं की या योजनेचे पैसे या एसटी महामंडळाला लगेच दिलेले आहेत का नाही. आणि जर ते दिलं नसतं तर एसटी महामंडळ कधीही बंद पडू शकते. आणि ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था, अर्थवाहिनी जी एसटी महामंडळाच्या माध्यमातून शहरात जिल्ह्यात लोक येतात त्यांची ही चालू लावी, लालपरी चालू राहावी. आणि त्यासाठी जर सरकारने हे केलं नसेल तर कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलंय, त्याच्यामध्ये निश्चितपणे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा पाठिंबा. कोरेगाव एसटी आगारात कर्मचाऱ्यांचे दुसऱ्या दिवशी हे आंदोलन सुरूच. 90% एसटी बससेवा बंदच. राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी महामंडळातील कामगारांना वेतन द्यावे या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांकडून सेवा बंद आंदोलन करण्यात येत असून आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी 9 वाजेपर्यंत कोरेगाव आगारातील वाहतूक 90% बंदच राहिली. केवळ 10% ग्रामीण भागातील बस फेऱ्या सुरू होत्या. बेमुदत आंदोलनामुळे एसटीची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. एसटीच्या संपामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय होताना दिसत आहे. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक देण्यात आल्याने सर्वसामान्यांचे चांगलेच हाल होत आहेत. राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी महामंडळातील कामगारांना वेतन द्यावे या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचारी कृती समितीमार्फत सेवा बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासोबतच आर्थिक बाबी, खाजगीकरण अशा विविध मागण्या विधानसभेची आचारसंहिता लागण्याआधी मान्य करा असा इशाराही समितीमार्फत देण्यात आला आहे. बुधवारी सकाळी 9 वाजेपर्यंत कोरेगाव आगार 90% बंद होते. केवळ 10% ग्रामीण भागातील वाहतूक सुरू होती. ऐन गणेशोत्सवादरम्यान एसटी कर्मचारी संपावर गेल्याने एसटीची सेवा जवळपास ठप्प झाली आहे. कोरेगाव आगारातील एसटी कर्मचारी अचानक संपावर गेल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. या संपामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. अनेक प्रवासी बस स्थानकावर थांबून असल्याचे दिसत आहे. एसटीच्या संपामुळे लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी देखील महाविद्यालयात जाण्यासाठी बस नसल्याने डेपोमध्ये बसल्याचे पाहायला मिळत आहे. आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत एसटी सेवा बंद ठेवणार असल्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. मुख्यमंत्र्यांकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरण 100% भरले. पायथा वीजगृहामधून 6 दरवाजे उघडून 30,696 क्युसेस पाण्याचा नदीपात्रात विसर्ग सुरू. महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांसाठी वरदायिनी ठरणाऱ्या कोयना धरणाने 105 TMCचा टप्पा अखेर बुधवारी सकाळी 8 वाजता पार केला. कोयना धरणात 105.25 TMC इतका पाणीसाठा झाला. सकाळी 9 वाजता धरणाचे 6 वक्री दरवाजे 1 फुटाने उघडण्यात आले असून त्याद्वारे 9,546 क्युसेस पाणी, तर पायथा वीजगृहातील जनित्राद्वारे वीज निर्मिती करून 2,100 क्युसेस पाणी कोयना नदीपात्रात सोडले जात होते. सायंकाळी 7 वाजता 6 दरवाजे 3 फुटापर्यंत उघडण्यात आले असून त्यातून 28,396 क्युसेस पाणी सोडण्यात आले. नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनातर्फे सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती कोयना धरण व्यवस्थापन विभागाने सायंकाळी 7 वाजता दिली. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक व संपलेली साठवण क्षमता लक्षात घेता धरणाच्या पायथा वीजगृहातील जनित्राद्वारे वीज निर्मिती करून 2,100 क्युसेस पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे. धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरूच आहे. बहुतांशी ठिकाणी अंतर्गत नद्या, नाले, ओढे, धबधबे यातून पाण्याच्या मोठ्या प्रमाणावर आवक सुरूच आहे. 105.25 TMC पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणात आता पूर्ण क्षमतेचा म्हणजेच पाणीसाठा झाला आहे. यापुढे पाणी सामावून घेण्याची क्षमता पूर्णपणे संपुष्टात आल्याने पुन्हा धरणाच्या 6 वक्री दरवाजातून कोयना नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पावसाळा सुरू झाला की संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष हे कोयना धरण कधी भरते याकडे लागते. कोयना धरणाच्या माध्यमातून सुमारे 2,000 मेगावॅट वीज निर्मिती केली जाते. त्यासाठी धरणातील जवळपास 67 TMC पाण्याचा उपयोग वीज निर्मितीसाठी केला जातो, तर राज्यातील सिंचनासाठी 30 TMC पाण्याचा वापर केला जातो. कोयना धरणातील पाण्यावर वीज निर्मिती व सिंचन अवलंबून आहे.
त्यामुळेच तर कोयना धरणाला भाग्यलक्ष्मी असे संबोधले जाते. यावर्षी कोयना धरणात 100% म्हणजेच 105.25 TMC पाणीसाठा झाल्याने पुढील वर्षभर राज्याचा वीज व सिंचनाचा प्रश्न मिटला असल्याने महाराष्ट्र राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे.